ओके, चालेल. आपलं कालची असाइनमेंट सगळ्यांनी केलीच असेल. कालची असाइनमेंट होती आपले जे काही सर्व करतात लोक किंवा बरेचसे आपल्यासाठीच्या गोष्टी इझी, आपली लाईफ इझी होण्यासाठीच्या खूप साऱ्या गोष्टी. एक चेन आहे, जी चेन आपल्या म्हणजे कम्फर्टसाठी किंवा स्मूथली रन होण्यासाठी आपलं जे आयुष्य, त्यासाठीची एक चेन आहे. आणि ती चेन कोणासाठी, तर आपल्याला कम्फर्टेबल लाईफ जगता यावी. आपली खूप म्हणजे सुपर मार्केट म्हणा, भाज्यांची दुकानं म्हणा, फळांची दुकानं म्हणा, अगदी हाकेच्या अंतरावर घरी येऊन देणारे दूधवाले दादा असतील, पेपरवाला असेल, हे सगळी जी चेन आहे ते सगळेजण एकमेकांना इंटरलिंक्ड आहेत आणि सगळ्यांना एकमेकांची लाईफ स्मूथली रन व्हावी म्हणून साठी आहेत. पण आपण अनग्रेटफुल न होता, म्हणजे कृतज्ञ न होता आपण त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये पण कशी मॅजिकली चेंजेस किंवा जादू निर्माण करू शकतो, हे आपण कालच्या चॅप्टर मधून शिकलो. तर कालचा आपण चॅप्टर संपल्यानंतर आजच्या चॅप्टरची, म्हणजे आजचा जो आपला जादुई सकाळ हा 11वा चॅप्टर आहे, त्याची पण आपण असाइनमेंट कालच बऱ्यापैकी वाचून घेतलेली. तर कोणी कोणी केलंय का सकाळी उठल्या उठल्यापासून, की आपण ज्या ज्या गोष्टींना हे केलं, स्पर्श केला, टच केला तुम्ही, तर त्या त्या गोष्टींसाठी तुम्ही ग्रेटफुल झाला. म्हणजे डोळे उघडले, मला छान दिसलं, तर माझ्या डोळ्यांसाठी ग्रॅटिट्यूड, की थँक्यू, म्हणजे डोळ्यांसाठी थँक्यू, धन्यवाद. आणि तुम्ही तुम्ही छान कम्फर्टेबल उशी असेल तर उशीसाठी थँक्यू. किंवा ब्लँकेट, अंगावर थंडी वाजते म्हणून ब्लँकेट असेल तर त्यासाठी थँक्यू. क्लीन आणि स्वच्छ बेडशीट असेल आपल्या बेडवर तर त्यासाठी थँक्यू. कम्फर्टेबल हे असेल, गादी असेल, छान झोप लागते त्या गादीमुळे, तर त्याच्यासाठी थँक्यू. वॉशरूमला गेले, पाणी नळ चालू केला की पाणी अवेलेबल होतं, थँक्यू. हो की नाही? माझ्याकडे जर कमोडची व्यवस्था आहे त्याच्यासाठी थँक्यू. जेट स्प्रे वर्किंग प्रॉपर करतोय त्यासाठी थँक्यू. दात घासले, ब्रश केला, आहे की नाही, ब्रश केल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं, तर त्या पेस्टसाठी, ब्रशसाठी थँक्यू. व हँडवॉश आहे स्वच्छ करायला, किती हायजीन वाटतं हँडवॉशने हात धुतल्यानंतर, त्यासाठी थँक्यू. ह्या सगळ्या गोष्टी केल्यात का? गिझरने बटन दाबलं, मला गरम पाणी आंघोळीला मिळालं, त्यासाठी थँक्यू. खूप साऱ्या कपड्यांची व्हरायटीज आहे, पाहिजे तो कपडे चूज करून घालू शकते, एवढे अबंडन्स ऑफ क्लोथ्स होते, त्यासाठी थँक्यू. मी सुंदर दिसावे त्यासाठी काही माझ्याकडे जे प्रसाधनं होती, पावडर असेल, काय काजळ असेल, त्यामुळे माझ्या सौंदर्यात वाढ होते ते वापरल्यामुळे, तर त्यासाठी थँक्यू. ते लावल्यानंतर मी स्वतःला पाहिल्यानंतर मला खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं, आनंद वाटत असेल तर त्यासाठी थँक्यू. आरशामध्ये मी स्वतःला पाहू शकते, मी कशी दिसते कशी नाही, स्वतःशी बोलू शकते, त्या आरशासाठी थँक्यू. कोणी केलं का? कसा वाटला तुम्हाला एक्सपिरियन्स? केलं असेल तर ओके, नसेल केलं तर तुम्ही उद्यापासून करा. ठीक आहे. आज मी तुम्हाला हा चॅप्टर चालू व्हायच्या आधी एक थोडंसं सांगणार आहे. मॅजिक बुक हे पूर्ण प्रॅक्टिसेस तुम्ही विचार केला म्हणजे आता आपला 11वा दिवस आहे, आणि आजपासून जरा ऍडव्हान्स चॅप्टर्स असणार आहेत. तर थोडंसं तुम्ही आतापर्यंत जर प्रॅक्टिसेस करत आला असाल तर तुम्हाला आता इथून पुढे तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये थोडे थोडे चेंजेस होताना दिसणार आहेत. तुमच्याशी असणाऱ्या लोकांचं बिहेवियर थोडंसं बदललेलं दिसेल, किंवा जी कधीच लोक बोललेली नसतील ते छान तुमच्याशी बोललेले दिसतील. कोणी मदत न करणारी लोक असतील ते मदत करणारे भेटतील, किंवा कधी तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये डिस्काउंट हवा असेल, तुम्ही जर त्याची प्रॅक्टिसेस केली असेल तर तुम्हाला ते डिस्काउंट मिळेल, किंवा कुठून तरी पैसे मिळतील. जे काही तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस होत आहेत ते तुमच्या केवळ प्रॅक्टिसेसवर आहेत. तुम्ही जेवढी कृतज्ञता जास्त व्यक्त करणार आहे तेवढे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमची जी काही स्वप्न आपण पहिल्या दिवशी लिहिलेत ना, आता अजून 2 दिवसांनी तर ऍडव्हान्स येणार आहे, ऍडव्हान्स हा दिवस असणार आहे की आपली स्वप्न लिहिण्यासाठीचा 13वा चॅप्टर आहे.
तो खूप तुम्ही परफेक्टली कसा लिहायचा आहे फॉर्मॅटमध्ये ते आपण 13व्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. पण त्याच्या आधी आपण अगदी स्टार्टिंगला वॉन्टेड अनवॉन्टेड गोष्टी, मला कशामध्ये समृद्धी हवे, माझी स्वप्न काय आहेत ते पण थोडक्यात लिहिलेलं आहे. तर ही स्वप्न जी पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय लागतं, म्हणजे आपण म्हणजे आपण आपल्याला एखादी गोष्ट हवी तर त्याच्या बदल्यात आपल्याला द्यावं लागतं काहीतरी, हो की नाही? तसं युनिव्हर्सला काय लागतं, तुमची स्वप्न तो पूर्ण करणार, 100% त्याचा रिझल्ट मिळणार तुम्हाला. त्याच्या बदल्यात तुम्हाला काय करावं लागतं, फक्त कृतज्ञता व्यक्त करावी लागते. आणि ती तुमचं जेवढं मोठं स्वप्न असेल त्या लेवलची कृतज्ञता तुम्ही व्यक्त करावी लागते. आणि जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त, त्यामुळे तुम्ही मॅजिक बुक बघा, मॅजिक बुकचे आतापर्यंत जे चॅप्टर्स झालेले आहेत, तुम्ही सगळे प्रॅक्टिसेस व्यवस्थित केल्या असतील ना, तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस तुम्ही जास्तीत जास्त कृतज्ञता प्रत्येक तुमच्या दिवसभराच्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये, प्रत्येक एरियामध्ये कशी कृतज्ञता व्यक्त करू शकता ह्यासाठीचे चॅप्टर आहेत. तुम्ही जेवढी जास्त कृतज्ञता व्यक्त करणार आहे तेवढे जास्त तुम्ही तिथपर्यंत, तुमच्या स्वप्नापर्यंत खूप फास्ट तुमचं स्वप्न तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आता कृतज्ञता व्यक्त करायची तर फक्त थँक्यू म्हणायचं नाही, आपल्याला ते कळलंय म्हणजे आतापर्यंत आपण शिकलोय, तर आपल्याला त्याचं कारण पण द्यायचंय. आता मी तुम्हाला एक अजून सांगणार आहे की म्हणजे एक फनी पद्धतीने गोष्ट आहे ही, खरं एक गंमत गेम सारखी आहे असं समजून चाला. की कृतज्ञता व्यक्त करायची असेल, आता मला इथे ग्लास भरून पाणी आणून दिला माझ्या मुलीने ग्लास भरून, तर मी काय म्हणे, थँक्यू. आपली पहिल्यापासूनची जी सवय, थँक्यू. पण मी पहिलं हे पण म्हणत नव्हते, मला असं वाटत होतं, मी सांगितलं मुलीला, तिला पाणी आणून दिलं, ओके मी माझ्या कामात आहे. पण मी आता हे मॅजिक बुक करते तर मी तिला थँक्यू म्हणायला लागले. हे काय झालं, तर 3 प्रकारचे कॉइन्स आहेत आपल्याला आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचायला, हे आपण समजून चालायचं. हा एक छोटासा गेम आहे, असं समजून घ्या. नाही समजलं तर मला आत्ताच विचारा तुम्ही. तर आता मी थँक्यू म्हणायला लागली. थँक्यू म्हणायला लागले, तर हे मला 3 प्रकारचे कॉइन्स असतात ग्रॅटिट्यूडच्या भाषेमध्ये. आपण म्हणूयात की 3 प्रकारचे कॉइन्स. की आता मी तिला म्हटलं फक्त थँक्यू, काय झालं, मला एक स्टीलचा सिक्का मिळाला. एक स्टीलचा सिक्का, एक चांदीचा आणि एक सोन्याचा. म्हणजे कृतज्ञता कशी आपली जास्त प्रभावी ठरेल, जास्तीत जास्त चांगले सोन्याचे शिक्के मिळाले तर मला कसं आहे, आता मला सपोज जर हवंय की मला युरोप टूरचं स्वप्न आहे, म्हणजे युरोप टूरचं स्वप्न म्हणजे साधारण 10-1 लाख रुपयाचे मी स्वप्न बघते की मला 10-15 दिवस फिरायला जाण्यासाठी 10-1 लाख रुपये मला पाहिजेत, 5-10 लाख रुपये हवेत. म्हणजे ते माझं स्वप्न आहे, मोठं स्वप्न आहे माझं ते, है की नाही? फक्त 10-15 दिवसाच्या ट्रिपसाठी मी 5-10 लाख रुपये खर्च करायचा विचार करते, म्हणजे मोठं स्वप्न आहे माझ्यासाठी ते. पण मग मला त्या लेवलची कृतज्ञता पण करायला पाहिजे, म्हणजे माझ्यातली जास्तीत जास्त मी कृतज्ञता करेन, जास्तीत जास्त मी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करेन, तेव्हा मी ते स्वप्न लवकरात लवकर माझ्या आयुष्यामध्ये आकर्षित करेन, हो की नाही? बरं, आता मग मी माझं स्वप्न एवढं फास्ट स्पीडमध्ये माझ्या आयुष्यामध्ये मी कशी अट्रॅक्ट करू शकते, आकर्षित करू शकते? तर विचार करा, कृतज्ञता व्यक्त करायचे 3 प्रकार. एक म्हणजे जे मी म्हटलं की थँक्यू, मला मिळाला स्टीलचं कॉइन, बरोबर की नाही? कृतज्ञतेचं स्टीलचं कॉइन मिळालं. पण मी आता छान 10 दिवस प्रॅक्टिस करते, मॅजिक बुक मला समजायला लागले, मग मी आता कारण द्यायला लागले. मग मी काय म्हणालो, थँक्यू मिकी, मला तू पाणी आणून दिलंस. काय मिळालं मला? चांदीचं कॉइन मिळालं, बरोबर की नाही? काय म्हणाले मी? थँक्यू मिकी, तू मला पाणी आणून दिलंस, चांदीचं कॉइन मिळालं. पण मला अजून फिलिंग आहे का आतून, की मी खूप ग्रेटफुल आहे का तिने मला पाणी आणून दिलंय म्हणून? मी काय केलं फक्त, की थँक्यू मिकी की तू मला पाणी आणून दिलं. मला आता ह्याच्यामध्ये फिलिंग्स हे करायचे आहेत.
फिलिंग्स आल्या पाहिजेत, भावना निर्माण करायच्या आहेत त्या ग्रॅटिट्यूड मध्ये, म्हणजे मला सोन्याचं कॉइन मिळणार आहे. आणि जेवढे सोन्याचे कॉइन जास्त मिळतील तेवढे मी माझ्या आयुष्यामध्ये मला जे टूर करायचं स्वप्न आहे ते लवकर मी आकर्षित करू शकणार. सगळे कॉइन्स गरजेचे आहेत का? तर 100% सगळे गरजेचे आहेत. पण मला ज्या पद्धतीचं स्वप्न, जेवढं मोठं स्वप्न, जेवढ्या लवकर हवंय त्या लेवलचं स्वप्न व त्या लेवलचे कॉइन्स मला सगळे जमा करावे लागणार. मला स्टीलचे पण कॉइन तेवढेच पाहिजेत, मला चांदीचे पण कॉइन्स तेवढे पाहिजेत, मला सोन्याचे पण कॉइन्स तेवढे पाहिजेत. पण मी जास्तीत जास्त फोकस कशावर करेन? सोन्याचे कॉइन्स मला मिळवण्यात. मग आता मी काय करणार? हेच पाणी मला खूप आतून फिलिंग्स येण्यासाठी मी काय करेन? मी की खरंच थँक्यू ग, तू मला माझ्यासाठी पाणी आणून देतेस सेशन चालू होताना. आठवणीने आठवणीने पाणी आणून ठेवतेस माझ्यासाठी, की तुझ्या मम्मीला कधी सेशनच्या दरम्यान बोलून तहान लागते आणि त्यासाठी तू आधीच पाणी आणून ठेवतेस माझ्यासाठी. काय झालं? फिलिंग्स आले आहे की नाही, की तिने माझा विचार करून ती माझ्यासाठी पाणी आणून ठेवते. काय आलं? भावना आल्या माझ्या त्याच्यात, फिलिंग्स आले. काय मिळालं मला? सोन्याचं कॉइन्स. तर हे मी हे तुम्हाला का समजून सांगितलं ह्याच्यामध्ये, तर आपण आपली कृतज्ञता कशी व्यक्त करतो आणि माझी स्वप्न काय लेवलचं आहे सगळ्यात कायम फोकस राहायचं. माझी स्वप्न काय आहेत? काय लेवलचं स्वप्न आहे आणि मला तिथे पोचायचं असेल आणि मला लवकरात लवकर ते मिळावं, लवकरात लवकर माझ्या आयुष्यामध्ये ते आकर्षित करायचं असेल, तर ह्या 3 शिक्के, हे जे 3 कॉइन्स आहेत ते माझ्या आयुष्यामध्ये भरभरून आले पाहिजेत. की युनिव्हर्सला काय हवंय? की तुझ्यातली पॉझिटिव्ह एनर्जी, फिलिंग्स, आणि त्या फिलिंग्स मी जास्तीत जास्त निर्माण केल्या तर माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवे ती स्वप्न मी आकर्षित करू शकणार आहे. त्यामुळे आता आपण पर्यंत सगळे चॅप्टर्स बघितले, आपण आरोग्यामध्ये बघितलं, अगदी आपण भूतकाळात जाऊन भूतकाळातले पण ग्रॅटिट्यूड्स करायला शिकलो, हो की नाही? प्लस आपण अगदी निगेटिव्ह सिच्युएशन आली, निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये पण आपण कशी पॉझिटिव्ह विचार करू शकतो, कसे कृतज्ञता व्यक्त करू शकतो ते शिकलोत आपण. आणि आपण अगदी झोपताना पण डोळे बंद होता होता पण आपण कृतज्ञता व्यक्त कसं करायचं हे पण शिकलो मॅजिक रॉक करून, हो की नाही? म्हणजे आपला दिवसभरातला अख्खा दिवस आपण जसा आपल्याला हवा तसा जर आपण कृतज्ञता व्यक्त करून जर घालवला तर आपण आनंदी राहणारच आहे, प्रश्नच नाही. कृतज्ञता व्यक्त करून तुम्ही तुम्ही जेवढं कृतज्ञता व्यक्त कराल ना, तुम्ही तुमच्यामध्ये चेंज झालेला तुम्हाला दिसेल. तुम्ही आनंदी होणार, दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल, चांगली लोक भेटतील. हे तर मिळणारच आहे. पण दिवसभर तुम्ही ज्यावेळेस चांगल्या फिलिंग्स मध्ये राहता, चांगले ग्रॅटिट्यूड करता, अवेअर राहता, जागृत राहता, तेवढे जास्त जास्त कृतज्ञता व्यक्त करणार आहे आणि तेवढं तुम्ही स्पीडनी तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचणार. तर हे का सांगितलं? तर आजचा आपला चॅप्टर असाच होता. सकाळी उठल्या उठल्या डोळे उघडल्यापासून ते मी तयार होऊन वर्किंग एरियामध्ये जाईपर्यंत मी कशी ग्रेटफुल कृतज्ञता व्यक्त करू शकते त्या वस्तूंसाठी, ज्या वस्तूंचा उपयोग मी दिवसभर रोज करत असते. त्या वस्तूंसाठी, त्या जर वस्तू नसत्या तर माझं काम इझी झालं असतं का? हे विचार करा. माझ्याकडे आरसाच नसता, मी कुठे बघून आवरलं असतं? माझ्याकडे पेस्ट ब्रश नसता, कसं वाटलं असतं आपल्याला? फ्रेश वाटतं का दात घासल्याशिवाय? तेच जर म्हणजे दात घासले तर किती फ्रेश वाटतं, हात स्वच्छ धुतले किती छान वाटतं, हो की नाही? गरम गरम अशा थंड आता पाऊस पडतोय, जरा सकाळी सकाळी थंड वातावरण असतो, आपल्यातले बरेचसे बाहेर सकाळी सकाळी लवकर पडतात आणि पाऊस पडतोय थंड आणि आपल्याकडे गिजर नाही, चला गॅसवर पाणी ठेवा, ते पाणी तापवायची वाट बघा, परत ते उतरून इकडे आणून बाथरूम मध्ये होता. आता काय बटन दाबलं की गरम पाणी बाथरूम मध्ये. ती जर मी सेवेचा उपभोग घेतेय तर त्यासाठी ग्रेटफुल असायला पाहिजे. अंगावर जर सॉफ्ट गरम छान पांघरून असेल, किती छान झोप लागते, किती शांत झोपतो आपण.
त्या पांघरुणासाठी आपण ग्रेटफुल असायला पाहिजे की नाही? कम्फर्टेबल पिलो पाहिजे. बघा आपण जरा आपण कुठे आईकडे जाऊ देत, मैत्रिणीकडे जाऊ देत, दुसऱ्या नातेवाईकांकडे जाऊ देत, आपल्याला कम्फर्टेबल आपली उशी नसेल, झोप लागते का? किती अनकम्फर्टेबल वाटतं आपण. आणि आपली जर एवढी कम्फर्टेबल झोप देण्यासाठीची कम्फर्टेबल उशी आपल्याकडे असेल, तर तिच्यासाठी ग्रेटफुल असायला पाहिजे की नाही? तर आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा कृतज्ञता व्यक्त करून आपला दिवस आनंदमयी तर घालवणारच आहे. प्लस आपण आपली जी स्वप्न बघतोय, आपल्यासाठी आपण काहीतरी ठरवलंय, आपल्यासाठी मला हे आयुष्यामध्ये येऊन अचीव करायचंय, हे मला शिकायचंय, एवढं मला हेल्दी आणि फिट राहायचंय, मला कायम हेल्दी आणि फिट राहायचंय. हे जे मी माझ्यासाठी ठरवलंय, ती स्वप्न मी माझ्या आयुष्यामध्ये खूप स्पीडने, फास्ट, लवकरात लवकर आकर्षित करू शकणार आहे. तर आजचा आपला चॅप्टर आपण चालू करणार आहोत, जादुई सकाळ. आपली मॉर्निंग सुद्धा आपण कृतज्ञतेने कशी मॅजिकल करू शकतो, ते आपण ह्या चॅप्टर मधून शिकणार आहे. तुम्ही जिवंत आहात, तुम्हाला विचार करता येतो, आनंद होतो, प्रेम करता येते, रोज सकाळी जागे होताना या सर्व गोष्टी किती विशेष आहेत याची जाणीव ठेवा. मार्कस ऑरेलियस 121 ते 180च्या वेळेसचे हे आहेत, रोमन सम्राट आहेत. ते काय म्हणाले? ह्या गोष्टींची काय आपण, मी जिवंत आहे आता, मला आता विचार पण करता येतोय, मला चूज करता येतंय, चांगली गोष्ट वाईट गोष्ट है की नाही, सकाळी लवकर उठू की झोपूनच राहू देत, प्रेम व्यक्त करता येतंय है की नाही. आपल्याला छोट्याशा मुलांना बाहेर शाळेतून आले, दमून भागून आले, जवळ घेतलं किती छान वाटतं, त्या मुलांना कम्फर्टेबल वाटतं आपल्या मुलांना आपल्या जवळ असले की. रोज सकाळी जागे होताना ह्या सर्व गोष्टी किती विशेष आहे याची जाणीव ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हीच गोष्ट आपण कशातून होऊ शकते? आपण कृतज्ञता व्यक्त करायला लागलो की आपोआप ह्या गोष्टींबद्दल पण आपल्याला त्याचं महत्व वाटणार आहे. सुरू होणारा दिवस जादूने भरलेला असावा याची हमी मिळवण्याचा अगदी साधा सोपा मार्ग म्हणजे तुमची सकाळ कृतज्ञतेने भरून टाका. तुमचा अख्खा दिवस एकदम छान तुम्हाला हवा असेल, जादूनी भरलेला हवा असेल, तर तुम्ही काय करू शकता? तुमची सकाळ, मॉर्निंग तुम्ही काय करायचंय? कृतज्ञतेने भरून टाकायची. तुम्ही कृतज्ञतेचा जेव्हा तुमच्या सकाळच्या नेहमीच्या नित्यक्रमात समावेश कराल, तेव्हा तिच्या जादूचे फायदे संपूर्ण दिवसभर तुम्हाला जाणवतील आणि दिसून येतील. म्हणजे काय? कृतज्ञताचे जेव्हा आपण मॉर्निंग सकाळी उठल्यापासूनची जी कृतज्ञता करायची असते, ती जर माझ्या रोजच्या दिनक्रमात मी समावेश केला, माझ्या रोजच्या कामामध्ये तो पण एक पार्ट केला, म्हणजे आपल्याला त्यासाठी सेपरेट बसून लिहायचं नाहीये. मी ज्याला हे करेन, टच करेन, त्यासाठी फक्त थँक्यू म्हणायचंय, कृतज्ञता व्यक्त करायचंय. वाव, थँक्यू, काय छान वाटतंय दात घासल्यावर. एवढं म्हटलं तरी बास, फिलिंग पण आल्यात मला त्याच्यात. अगदी त्याला फॉर्मॅट मध्येच म्हणलं पाहिजे असं पण नाहीये. वाव, कोणाला गरम पाणी प्यायचे असेल, वाव मस्त वाटतं गरम पाणी पिलं की, जरा छान वाटतं एकदम. असं असं आपण बोलू शकतो की जेणेकरून, आणि तो नित्यक्रमामध्ये आपण त्याचा हे समावेश करून घेतला तर तुमचा दिवस अख्खा कसा छान जाईल हे तुम्हाला दिसून येईल. आणि तुम्ही हा पण विचार करा बघा, कधी कधी आपल्याला असं सकाळी उठलं होतं, अरे यार आज उठायला उशीरच झाले, गडबडच होणार आज. आपण असं म्हटलं ना, आपलं काही ना काहीतरी कंटिन्यू गडबड होत राहते, वेळ होतो, काहीतरी होतं, मुलं उठत नाहीत किंवा बाईच येणार नाही कामाला, काहीतरी गडबडणार, ती उशिरा येणार, काही मग पुढे 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 कामं बिघडत जातात आणि अख्खा दिवस काही ना काहीतरी खटपट चालू होते. बिकॉज ऑफ सकाळी उठल्या जी माझी पहिली इमोशन्स होती, त्यामुळे माझा अख्खा दिवस त्या लेवलला गेला. तर मी जर सकाळी माझी कृतज्ञता व्यक्त केली तर माझा अख्खा दिवस मी मॅजिकली घालवू शकते. प्रत्येक सकाळ ही उपकृत होण्याच्या, आभार मानण्याच्या अनेक संधी भरभरून देत असते.
त्यामुळे तुमच्या कामाचा वेग मंद होतो किंवा हे सगळं करण्यात जास्त वेळ जातो असंही नाही. म्हणजे काय म्हणता येते, फक्त मी सकाळी सकाळी उठल्या उठल्या कृतज्ञता व्यक्त केली तर मला मला माझी कामं, कारण सगळेजण आपले बरेचसे बाहेर सकाळी पडणारे असतात, वर्किंग आहेत. मग ह्याच्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागतोय का? तर नाही. जे काम करताय अगदी तोंडानेच बोललं नाही, तर मनातल्या मनात जरी आपण ग्रेटफुल राहिलो ते काम करत करत तरी ओके आहे. त्यासाठी काही वेगळा वेळ द्यावा लागतोय असं नाहीये, किंवा तुमची कामं होणार नाहीयेत असं पण नाहीये. कारण तुम्ही इतर गोष्टी, तुम्ही आंघोळ करताय, आंघोळ करताना तुम्ही ज्या बॉडी पार्टला साबण लावाल, टच कराल, थँक्यू, थँक्यू मला ह्या हाताने मगने पाणी भरून घेता येतंय. जस्ट तुमच्या पायांसाठी थँक्यू, मी मला मांडी घालून बसता येतंय. डोक्याला हात लावला, थँक्यू माय ब्रेन, मला नवीन नवीन आयडियाज येतात. डोळ्यांना थँक्यू, मला दिसतंय. आंघोळ करताना जरी बोलला, तुमच्या अख्ख्या बॉडी पार्ट्सचं तुम्ही ग्रॅटिट्यूड करू शकता. आंघोळ करता करता त्यासाठी सेपरेट वेळ पण द्यावा लागणार नाही. कारण तुम्ही इतर गोष्टी जितक्या सहजपणे करता तितक्या सहजपणे ही गोष्टही करू शकता. सकाळच्या या वेळेत तुमची नित्याची कामं उरकत असताना हीच वेळ असते जेव्हा नुकसान करणारे नकारात्मक विचार तुमच्याही नकळत तुमच्या मनात येतात. अशा वेळी तुमची सकाळ कृतज्ञतेने भरून टाकण्याचा आणखी फायदा, बोनस तुम्हाला मिळतो. म्हणजे आपण आपल्या स्वतःचा जरी विचारांवर लक्ष ठेवलं ना, की सकाळी आपल्या पण डोक्यात खूप सारे निगेटिव्ह विचार येत असतात. म्हणजे कामाच्या गडबड, हे होईल का, आणि मोस्टली ते होईल असं विचार करत नाही. मग गडबड काय होणार नाही ना, पटकन होईल ना, उशीर नाही ना होणार मला, यार माझा ड्रेस इस्त्रीचा राहिलाय करायचा. म्हणजे पॉझिटिव्ह असे कुठले विचार नसतातच, मोस्टली मोस्टली निगेटिव्हच असतात. पण मी जर त्याच्यात पण कृतज्ञता शोधायला लागले तर काय होणार आहे, ते सगळे पॉझिटिव्ह विचार मी करणार आहे. कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची यावर तुमच्या मनाचं लक्ष केंद्रित झालं की हानिकारक नकारात्मक विचार तुमच्या मनात यायला जागाच राहत नाही. या कृतीमुळे तुमचा पुढील दिवसभराचा कालखंड चांगला जाईल, अशी अगदी आनंदाची आणि आत्मविश्वासाची भावना तुमच्यात निर्माण होईल. आणि तेव्हाच अगदी तुमच्या डोळ्यापुढे जादू घडताना तुम्हाला दिसेल. काय करायचंय, आपण जेव्हा कृतज्ञता मी सकाळी कृतज्ञतेवर लक्ष केंद्रित करायला लागेन, तेव्हा काय होईल, माझा अख्खा दिवसभराचा कालखंड चांगला जाणारच आहे. पण त्याच्याबरोबर मी माझ्या आतून आनंद पण निर्माण होणार आहे आणि कॉन्फिडंट राहणार आहे मी. आणि हे तुमच्यामध्येच चेंजेस होताना तुम्हाला दिसतील. नव्या दिवसासाठी आज तुम्ही जेव्हा जागे व्हाल तेव्हा कुठेही जाण्यापूर्वी, सॉरी, मला एकदम लक्षात आलं की मी रेकॉर्डिंग चालू केलं नव्हतं. ओके आहे. नव्या दिवसासाठी आज तुम्ही जेव्हा जागे व्हाल तेव्हा कुठेही जाण्यापूर्वी, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही जिवंत आहात आणि तुम्हाला आयुष्यातील आणखी एक दिवस देण्यात आला आहे, त्याबद्दल आभार मानायचे आहेत. आपण जेव्हा खरोखरच याबद्दल विचार करतो तेव्हा जाणवतं की सकाळी उठल्या उठल्या दुसरा दिवस मिळाल्याबद्दल आभार मानत नाही असं आपल्यापैकी कोणीही सापडणं हे पलीकडचंच आहे, हो की नाही? असं आहे की नाही? आपण सगळेच त्यातले आहोत. कोणीच आपण जिवंत आहोत म्हणून त्यासाठी कधीच ग्रेटफुल राहिलेलं नाहीये. अजितदादांचा जो इन्सिडेंट झाल्यानंतर तर मला ते खूप रिअलाइज झालेलं की तो जो माणूस रात्री काय उद्याच्या मीटिंगचं प्लॅनिंग करतोय, भाषण काय बोलायचं त्याचं प्लॅनिंग करतोय आणि सकाळी तिथे पोहोचायच्या आधीच जातो तो माणूस. म्हणजे माहितीये का मला की मी परत घरी येणार आहे की नाही, पण तरी पण आपण किती टेकन फॉर ग्रांटेड घेतो आपल्या जीवनाला. माझ्या आत्तेभावाचं पण एक्झाम्पल सांगते मी. माझा आत्तेभाऊ ह्याच्यावर सुट्टीवरून आलेला, तो BSF मध्ये होता. छान, म्हणजे आदल्या दिवशी घरात त्यांनी मोटर बसवायचं म्हणून आणलेली पाण्याची व्यवस्था करायसाठी. सकाळी गेला तो बाथरूम मध्ये काहीतरी करायला गेला, तो एवढा मोठा त्याला करंट बसला आणि तो बाथरूम मध्ये त्या जागेवर त्या क्षणी संपला तो.
म्हणजे माझ्या आत्याला तर ती मरेपर्यंत ऍक्सेप्ट होत नव्हतं की तो गेलाय म्हणून. त्या बाथरूम मध्ये ती गेली नाही कधीच, ती मरेपर्यंत. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये अजून एक तशीच घटना आहे. माझे काकी, त्यांचा मुलगा कॉलेजला म्हणून गेला आणि डायरेक्ट फोन आला फ्रेंडचा की तुमचा मुलगा गेला ऍक्सिडेंट मध्ये. म्हणजे माझ्या काकीच्या डोक्यावर परिणाम झालेले आहेत. 2 वर्ष सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट चालू होती तिची. आहे का आपलं आयुष्य आपल्या हातात? पण आपण किती टेकन फॉर ग्रांटेड धरतो त्याला. तर मग आपण जर मी उठल्या उठल्या जिवंत आहे याची जाणीव होत असेल तर आपण त्यासाठी नक्कीच ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे की नाही. कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे की मी आज जिवंत आहे, आज मी आजचा दिवस छान एन्जॉय करू शकते, मला पाहिजे तसं जगू शकते. तुम्हाला जर असं वाटत नसेल की नवीन दिवस हा एवढा काही महत्वाचा नाही, तर तुम्ही फक्त एक तो दिवस चुकवून बघा. तुम्हाला कितीही झोप आलेली असो किंवा घड्याळाच्या गजराने कामासाठी तुम्हाला उठवलं असो किंवा आठवड्याच्या शेवटच्या सुट्टीत तुम्ही झोपला असाल, काहीही असो, ज्या क्षणी तुम्ही झोपेतून जागे होता तेव्हा तुम्हाला मिळालेल्या आणखी एका दिवसासाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. म्हणजे ह्यामध्ये मी सांगेन, म्हणजे ह्या काय म्हणतायत की तुम्ही एखादा दिवस तुम्ही जर तुमच्या जगण्यासाठी ग्रेटफुल नसाल, तुम्ही कृतज्ञ नसाल, तर तुम्ही तो एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये नाहीयेच असं विचार करून चाला, तर तुम्हाला कसं वाटेल. माझा छोटा भाऊ, माझा सगळ्यात छोटा भाऊ, त्याचा ऍक्सिडेंट झालेला आणि अक्षरशः त्याच्या मेमरीतून तो दिवसच गायब झालेला आहे. त्याला अजूनही आठवत नाही की तो कसा त्याचा ऍक्सिडेंट झाला, काय झालं, काही माहित नाही त्याला. तो हॉस्पिटलमध्ये होता आणि मी इकडे कशाला आलोय, काय झालंय मला, दिवसभर एवढंच विचारत होता तो. त्या दिवसाची मेमरीज गेलीये त्याच्या आयुष्यातून. आठवतच नाही मला त्याला तो दिवस. काय होतं ते, काही एवढा मोठा त्याच्या आयुष्यातला मोठा इन्सिडेंट पण तो त्याला आठवतच नाही. मग जर मला जर सगळं मेमराईज आहे, मी तो आनंद जगतेय दिवस माझ्या मुलांबरोबर असते, नवऱ्याशी गप्पा मारते, ऑफिसमध्ये जाते, ऑफिस मधलं जे काम असतं ते करते, छान जे मी बनवलंय ते आनंदाने जेवते आणि हे जर मी फील करू शकते, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असेल तर केवढं मोठं माझं भाग्य आहे. आय एम द लकी पर्सन, है की नाही. मी नशीबवान आहे की ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवू शकते, बघू शकते. सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. रात्री चांगली झोप लागल्याबद्दल आभारी आहे म्हणा. तुमच्याकडे झोपण्यासाठी बिछाना, गादी, चादर, उशी, पांघरूण असणे इतके तुम्ही भाग्यवान आहात का? सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पाय टेकवता क्षणी आभार माना. तुमच्याकडे स्नानगृह आहे, आभारी आहे म्हणा. प्रत्येक सकाळी नळाची तोटी फिरवली की लगेच तुम्हाला ताजं स्वच्छ पाणी मिळतं का? मिळत असल्यास आभारी आहे म्हणा. अनेक लोक संपूर्ण देशभरात खड्डे खणून त्यामध्ये पाईप टाकून ते पाईप संपूर्ण शहरातून सगळ्या रस्त्यांच्या कडेने फिरवून तुमच्या घरापर्यंत आणतात. म्हणून नळाची तोटी फिरवलीत की तुम्हाला सुंदर, ताजे, थंड आणि गरम पाणी मिळते, आभारी आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही टूथपेस्ट पर्यंत पोहोचता, आभार माना. तुमचे पाय तिथपर्यंत पोहोचवतात, तुम्हाला कोणावर डिपेंड राहावं लागत नाही. विचार करा, आपल्या घरामध्ये आपल्या आई आपल्या आयुष्यामध्ये कोण ना कोणतरी असं बेड रिडन झालेली माणसं आठवा, त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी आपल्यावर अवलंबून राहावं लागत होतं. दात घासायला, पाणी प्यायसाठी. जर मी ते स्वतःच उठून स्वतः पाणी घेऊ शकते, स्वतःचे दात स्वतः घासू शकत असेल, त्या पायांसाठी, हातांसाठी थँक्यू म्हणा. सकाळी उठल्यानंतर तुम्ही टूथपेस्ट पर्यंत पोहोचता, आभार माना, कारण त्यांच्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात इतक्या आनंदानं होणार नाही. टॉवेल, साबण, आरसा आणि स्नानगृहातील प्रत्येक गोष्टीचे आभार माना, कारण या सगळ्यांची तुम्हाला चांगले जागे होण्यासाठी, ताजेतवाने वाटण्यासाठी आणि येणाऱ्या दिवसासाठी तयार होण्यासाठी मदत होते. त्यांना आभारी आहे म्हणा. बाहेर जाण्यासाठी तयार होताना कोणते कपडे घालावेत एवढा विचार करण्याइतके कपडे तुमच्याकडे आहेत, याबद्दल आभारी आहे म्हणा.
एका दिवसात तुम्ही जे विविध प्रकारचे कपडे घालता ते तयार करण्यामागे किती लोक गुंतलेले असतात याचा विचार करा. कदाचित तुम्ही एका दिवसात जे कपडे घालता ते या ग्रहावरील अनेक देशांमधून आलेले असण्याची शक्यता आहे. म्हणूनच या प्रत्येकाचा मी आभारी आहे असे म्हणा. तुमच्याकडे चप्पल, बूट काही आहे का? किती तुम्ही नशीबवान. त्यांच्याशिवायच्या आयुष्याची जरा कल्पना करून बघा. म्हणूनच चप्पल किंवा बुटांना आभारी आहे असे म्हणा. हो की नाही? आपल्या आयुष्यामध्ये खरोखर किती म्हणजे अबंड आपल्याकडे तर किती असतात. घरात घालायचे कपडे, ऑफिसमध्ये घालायचे कपडे, ट्रॅडिशनल कपडे वेगळे, है की नाही? साड्या वेगळ्या, म्हणजे महिलांकडे तर खूप बरं, पुरुषांकडे पण असतात आता हल्ली. पुरुषांकडे नसतात असं काही नाहीये. स्त्रियांकडे जसे असतात, पण स्त्रियांकडे जास्त व्हरायटीज असतात. पुरुषांकडे तेच म्हणजे पॅटर्न सेम, पण व्हरायटी बरेचशी त्यांना पण भेटते. पण आपल्याकडे आहेत का नाही? घरात घालायचे कपडे, ऑफिशियल कपडे वेगळे, बाहेर फिरायचे कपडे वेगळे. इवन आता आपण कुठे बाहेर ट्रिपला जातो तर ट्रिपला घालायचे पण कपडे वेगळे घेतो. आणि एवढे जर माझ्याकडे अबंडन्स ऑफ क्लोथ्स असतील तर त्यासाठी मी आभारी आहे असं म्हणणं गरजेचंच आहे. माझ्याकडे शूज बघा, स्वतः मी तर विचार करते, माझ्याकडे तर वॉकिंगचे शूज आहेत, झुंबाला जायचे वेगळे शूज आहेत, हिल्सचे चपला आहेत, फ्लॅट चप्पल आहे, सँडेल आहे, घरात घालायची चप्पल आहे, इवन वॉशरूमला जाताना वॉशरूम मध्ये जायची पण चप्पल आहे. म्हणजे इतके व्हरायटी ऑफ शूज चपलाच आहेत. मग माझ्याकडे जर पेर एकटीसाठी 5-6 पेक्षा जास्त असतील तर मी ग्रेटफुल व्हायला पाहिजे की नाही, की माझ्या प्रत्येक ओकेजन साठी माझ्याकडे चप्पल आहे. आणि म्हणजे मी तर लकी आहे असं म्हणेन, की माझ्याकडे प्रत्येक ओकेजन साठी आहे, प्रत्येक गोष्टीसाठी माझ्याकडे वेगळे फुटवेअर आहेत. तर मला आय एम सो ग्रेटफुल की माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. नव्या दिवसाबद्दल असा विचार करताना मला नेहमीच आनंद होतो. एक नवा प्रयत्न, एक नवी सुरुवात. या सकाळच्या वातावरणामागे कदाचित जादूमय गोष्ट आपली वाट पाहते आहे असं वाटतं. जे.बी. प्रिस्टले 1894 ते 1984. काय म्हणतात? नव्या दिवसाबद्दल असा विचार करताना मला नेहमी आनंद वाटतो. म्हणजे रोजचा दिवस हा नवीनच दिवस आहे असं समजून करायचंय. एक नवा प्रयत्न, एक नवी सुरुवात. आणि ह्या सकाळच्या वातावरणामध्ये जेवढी छान माझी सकाळ जाणार आहे तेवढे जादूमय माझ्यासाठीचे मॅजिक्स आणि चांगल्या चांगल्या गोष्टी माझी वाट पाहत आहे असं समजायला पाहिजे आपण. असं कोण म्हणतायत? हे जे.बी. प्रिस्टले, लेखक आणि नाटककार. तुमच्या नेहमीच्या सकाळच्या दिनचर्येत आज एकाग्र चित्ताने कृतज्ञतेचे आचरण करून आणि त्यामध्ये जादू भरून आजचा दिवस जेवढा चांगला करता येईल तेवढा करा. सकाळी तुम्ही डोळे उघडल्यापासून ते बूट घालून तयार होईपर्यंत ज्या ज्या गोष्टींना तुम्ही स्पर्श केलात आणि त्यांचा वापर केलात त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनातल्या मनात आभारी आहे असे जादूचे शब्द उच्चारा. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अंघोळ करत नसाल तरी काही हरकत नाही. तुमच्या सकाळच्या दिनक्रमात काही वेगळ्या गोष्टींचा समावेश असेल तर त्यासाठी देखील ही जादूची कृती तुम्हाला मार्गदर्शक ठरेल आणि त्याचा विचार तुम्ही त्या गोष्टींसाठीही करू शकता. म्हणजे सपोज काही लोक लेट उठतात किंवा नाईट मोस्टली, आता जे काही इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये काम करतात तर त्यांचं वर्किंग मोस्टली नाईटचं असतं, रात्रभर काम करतात आणि त्यांची मॉर्निंग खूप वेगळी आहे. तर अशा वेळेस ते जे करतायत म्हणजे त्यांना जर सफिशियंट झोप मिळत असेल किंवा त्यांच्याकडे रात्रभर काम करायला सॅलरी देणारा एखादा जॉब असेल त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करू शकतात. एक कम्फर्टेबल झोप मिळवण्यासाठी ते घर आहे त्या घरासाठी हे करू शकता, कृतज्ञता व्यक्त करू शकतात. म्हणजे त्यांची जशी म्हणजे वेगळं काही रुटीन असेल तर त्या रुटीन साठी सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणू शकता असं यांचं म्हणणं आहे. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अंघोळ करत, हे झालं. पण तुमच्या सकाळच्या दिनक्रमात काही वेगळ्या गोष्टींचा समावेश असेल तर त्यासाठी देखील ही जादूची कृती तुम्हाला मार्गदर्शक ठरेल आणि त्याचा विचार तुम्ही त्या गोष्टीसाठीही करू शकता. समजा तुम्ही सकाळी उठल्यानंतर लगेच नाश्ता घेत असाल तर नाश्त्यासाठी
ज्याला ज्याला तुम्ही स्पर्श कराल आणि त्यांचा उपयोग कराल त्याबद्दल आभारी आहे, हे जादूचे शब्द म्हणा. म्हणजे काही लोकांना असते लवकर नाश्ता करायची, सकाळी उठलं की नाश्ता करायची, तर ते जशी त्यांची सवय असेल त्यानुसार ते ज्या ज्या त्याच्या आधीच्या सगळ्या गोष्टींना टच करत असतील, स्पर्श करत असतील, त्यांना ते आभारी आहे असं म्हणू शकतात. तुमच्या सकाळचा चहा, कॉफी, फळांचा रस किंवा नाश्त्यासाठी आभार माना. त्यांच्यासाठी तुमची सकाळची सुरुवात एवढी आनंदी झाली आणि दिवसभराची ऊर्जा त्यामुळे तुम्हाला मिळाली. नाश्त्यासाठी वापरण्यात आलेले रेफ्रिजरेटर, गॅस, ओव्हन, टोस्टर, कॉफी तयार करण्याचे भांडे, चहाची किटली यासारख्या सर्व साधनांबाबत कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे तुम्ही तुमच्या नाश्त्यासाठी जर काही वेगवेगळ्या गोष्टी वापरत असाल, फ्रीज पासून, गॅस पासून, चहाची किटली, काय कॉफीचं पातेलं बनवत असाल तर त्यासाठी करत करत तुम्ही थँक्यू म्हणू शकता. प्रत्येक दिवशी सकाळी अगदी न चुकता मी जेव्हा पहिल्यांदा पहिलं पाऊल जमिनीवर टाकते तेव्हा आभारी हा शब्द म्हणते आणि दुसरा पाय जमिनीवर टाकला म्हणजे दोन्हीही पाय जमिनीवर दिवसाच्या सुरुवातीलाच पहिल्यांदा टेकवले की आहे हा शब्द पूर्ण करून आभारी आहे हे शब्द उच्चारते. म्हणजे काय, रॉन्डा बर्नी त्यांचं एक्झाम्पल सांगितले, म्हणजे त्यांचं स्वतःचं रुटीन सांगितले की त्या काय करतात, पहिला पाय जमिनीवर टाकला की आभारी असं आभारी म्हणतात आणि दुसरा पाय टेकवला की काय म्हणतात, आहे, आभारी आहे असं दोन्ही पाय टेकवून म्हणतात त्या. नंतर स्नानगृहाकडे जाताना प्रत्येक पावलागणिक आभारी आहे हे जादूचे शब्द मी म्हणत राहते. म्हणजे रॉन्डा बर्न त्यांनी त्यांचं रुटीन सांगितलंय की ते उठून ह्याच्याकडे वॉशरूमकडे जाताना प्रत्येक पावलागणिक थँक्यू असं म्हणत जातात. नंतर ही स्नानगृहातील ज्या प्रत्येक गोष्टीला मी स्पर्श केला आणि त्याचा वापर केला त्या प्रत्येक गोष्टीचेही मी मनातल्या मनात आभार मानत राहते. यानंतर मी जेव्हा कपडे घालून नव्या दिवसासाठी तयार होते तेव्हा मला इतकं छान वाटतं की आनंदानं उडीच मारावीशी वाटते आणि मला आनंदी वाटतं. याचाच अर्थ माझ्या कृतज्ञतेनं आपलं काम चोख केलंय आणि एका जादूमय दिवसाची हमी दिली आहे. म्हणजे ते काय म्हणतायत, सकाळी पाय ठेवल्यापासून ते तयार होईपर्यंत त्यांनी सगळ्या गोष्टींना थँक्यू म्हणलेलं असतं आणि त्यानंतर त्यांना इतकं आनंदी वाटत असतं. याचाच अर्थ काय, त्या म्हणतात जेव्हा मला आनंदी खूप वाटतं, आनंदाने अक्षरशः उडी मारावी वाटते, इतकी आनंदी मी स्वतःला फील करते, त्यावेळेसच लक्षात येतं की मी जे सकाळपासून कृतज्ञता व्यक्त केलेली आहे त्याची जादू आता त्याचा जादूमय दिवसाची हमी मला मिळाली आहे. कशामुळे कळालं त्यांना? त्यांना आनंद खूप वाटत होता किंवा आनंदानं उडीच मारावीशी वाटत होते, त्यामुळे त्यांना ते जाणवलं. जसा माझा दिवस जातो तसं मला आपल्याजवळ जादूमय शक्ती आहे असं वाटू लागतं. कारण दिवसात एकामागून एक चांगल्या गोष्टी घडू लागतात आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा घडते तेव्हा मला आणखी कृतज्ञ वाटतं. त्यामुळे जादूचा प्रभाव वेगाने वाढू लागतो आणि हा प्रभाव वाढल्यानं आणखी चांगल्या गोष्टी घडत राहतात. तुम्हाला असे काही दिवस आठवतात का ज्या दिवशी तुमच्या बाबत सगळ्या गोष्टी योग्य अशाच घडतात? अगदी तशाच गोष्टी सकाळी कृतज्ञतेच्या जादुई कृतीचे आचरण केल्यामुळे घडतात. म्हणजे जर एखादा दिवस मी सकाळची सुरुवात जर ह्यानी केली, कृतज्ञतेने केली, तर माझा अख्खा दिवस चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगल्या घटनाच घडून होत राहतो आणि म्हणजे माझ्यातल्या फिलिंग्स अजून चांगल्या चांगल्या होत राहतात. कारण माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी चांगलंच घडत असणार आहे त्या दिवशी आणि माझा अख्खा दिवस असा छान कृतज्ञतेमुळे आनंदाने जात असतो. पण अशा चांगल्या गोष्टी घडण्याचं प्रमाण खूपच जास्त असतं. जेव्हा मी हा चॅप्टर इथेच संपलाय, जेव्हा मी माझी मॅजिकल मॉर्निंग म्हणजे माझी सकाळ, माझी पहाट मॅजिकली जादुई रीतीने कृतज्ञतेने मॅजिकल बनवली तर माझा अख्खा दिवस मॅजिकल जादूच घडणार आहे माझ्या पूर्ण दिवसभरात.
आणि हे आपण करून बघा. करून बघितलं की तुमचं तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या म्हणजे तुमचं रोजचंच काम असू देत, तेच रुटीन असू देत, सकाळी उठायचंय, सगळं आवरायचंय, तेच ऑफिसला जायचंय, तेच रुटीन, तीच कामं, घरी येऊन परत जेवण, परत झोपणं, काय सेशन करताय तुम्ही तेच, पण त्याच रुटीनच्या गोष्टी सुद्धा करण्यात तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे. काहीतरी वेगळं शिकायला मिळेल, काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल, काहीतरी आनंदाने. आणि तीच गोष्ट जरी मी करत असेल तर त्या दिवशी मला खरंच खूप आनंदाने करावीशी वाटेल. हा चेंज तुम्हाला जाणवणार आहे जेव्हा तुम्ही सकाळी तुमची मॉर्निंग मॅजिकली कृतज्ञतेने करणार आहात. ठीक आहे. तर हा चॅप्टर आपला इथेच संपला की आपली सकाळची मॉर्निंग आपण कशी मॅजिकली करू शकतो केवळ कृतज्ञता व्यक्त करण्याने. तर आपण ही काल असाइनमेंट आपण कालच वाचलेली रात्री की आज सकाळी उठल्यापासून ती करायची होती म्हणून. आणि ही एका दिवसापूर्वी पुरती असाइनमेंट आहेत का मॅजिक बुकच्या? तर नाही. तुम्ही ह्या असाइनमेंट आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये रोज त्या करायच्या आहेत. कधी मला असं वाटलं की माझ्या रिलेशनशिप मध्ये ब्रेकडाऊन आहेत, 3 कुठलेही फोटो घ्या, तुम्ही त्याची असाइनमेंट करा. आपल्याला शिकवलेलंच आहे. त्या एका व्यक्तीचा फोटो समोर ठेवायचा आहे, त्याच्याबद्दल 5 ग्रॅटिट्यूड बोलायचे आहेत, आहे की नाही? आपोआप चेंजेस होणार आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की माझा दिवस बाबा खूप असा धावाधावचा होतोय, सकाळी सकाळी उठल्यापासून सकाळी तर ह्याची जी आहे मॅजिकल मॉर्निंग म्हणजे जादूची सकाळ. आणि ह्याची आपण कोणता जादुई पत्थर, म्हणजे मराठी काय म्हणू आपण त्याला, जादूचा दगड. ही जी असाइनमेंट आहे तुम्ही मॉर्निंग आणि नाईट हे जर केली तर तुमचा मधला दिवस अख्खा चांगलाच जाणार आहे. तर ह्या आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्या रोजच्या दिनक्रमामध्ये हे आणणं खूप गरजेचं आहे. आणि ती करायची रोजची रोज. की मी आज ही असाइनमेंट केली तर उद्या करणारच नाही, उद्याची असाइनमेंट उद्याच करणार, म्हणजे उद्याच्या चॅप्टरची असाइनमेंट उद्याच करणार. काही ज्या रोजच्या आपण करू शकतो त्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणायच्या आहेत त्या गोष्टी. आता ही मी रोज सकाळी उठले की करणार आहे आणि त्याच्यासाठी मला वेगळा वेळ पण द्यायचा नाही, मी मनातली मनात बोलू शकते त्यासाठी थँक्यू. तर आजचा चॅप्टर आहे, मग मी आजच्या दिवसापुरतीच करणार आणि उद्या करणारच नाही असं नाही करायचं. तर ती रोजच करायची. काही गोष्टी आपण रोज करू शकतो तर रोज करायचे, अवेअर राहायचंय. ठीक आहे. तर फर्स्ट काय आहे असाइनमेंट? जादूची कृती क्रमांक 11, जादुई सकाळ 1. पहिलं काय आहे असाइनमेंट? नव्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा झोपेतून जागे होता तेव्हा कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. 2. तुम्ही डोळे उघडल्यापासून सर्व जामानिमा करून तयार होण्यासाठी ज्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श केला आणि तिचा वापर केला त्या प्रत्येक गोष्टीला मनातल्या मनात आभारी आहे असं म्हणा. तिसरी काय आता आपलं खरं तर काउंट युअर ब्लेसिंग उठलं की तयार होतं, हो की नाही? उठलं की आपण काउंट युअर ब्लेसिंग करतो, म्हणजे वरदानांची मोजदाद करा, म्हणजे आपण बसून 10 मिनिटं ग्रॅटिट्यूड लिहितो. पण त्याच्या आधी पण ही असाइनमेंट आहे, त्यामुळे ही पहिली दिली आहे बघा. नाहीतर आपल्या प्रत्येक चॅप्टर नंतर पहिली असाइनमेंट कोणती असते? तुमच्या वरदानांची गणती करा. पण तुम्ही झोपेतून उठल्यापासून ज्या ज्या गोष्टींना टच करणार आहे त्या गोष्टींसाठी ग्रेटफुल व्हायचंय किंवा कृतज्ञता व्यक्त करायची, म्हणून आजची ही असाइनमेंट 3 नंबरला आली आहे बघा, वरदानांची. आणि ही जे कृतज्ञता व्यक्त करण्यात ते ह्या पहिल्या 2 आलेले आहेत, हो की नाही? तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल ते. तर हे काय करायचंय? रोज 10 जे ग्रॅटिट्यूड आपण लिहितो, वरदान लिहितो, ते लिहायचे आहेत. परत एकदा वाचून बघायचे. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर 3 वेळा थँक्यू 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 असं म्हणायचंय. आणि झोपण्यापूर्वी, आज रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीबाबत आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तर आपली ही आजचा चॅप्टर इथे संपलेला आहे. उद्या आपला असणार आहे आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. ठीक आहे. तर उद्या आपण हा चॅप्टर बघणार आहोत. आजचा हा चॅप्टर इथे संपला आहे. कोणाला काही विचारायचं आहे, काही प्रश्न आहेत, कोणाला समजलं नाही काही, तरी ते विचारा तुम्ही.